महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959चा कलम 151 नुसार निवडणूक आयोगाला ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणं विविध वेळेस जर शक्य झालं नाही तर अधिसूचनेनुसार अशा पंचायतीवर प्रशासक नियुक्त करता येईल अशी अधिनियमात तरतूद आहे आणि त्यानुसार सदर प्रशासक नियुक्तीचे अधिकार शासनानं मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे प्रशासक नियुक्तीचे अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान केलेले आहेत. त्या अनुषंगानं कोपरगाव तालुक्यात एकूण 29 ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेल्या आहेत. त्यापैकी 26 ग्रामपंचायती या 8 तारखेला म्हणजे काल त्यांची मुदत संपली. तिथं कालपासून प्रशासक चालू झाले आणि उर्वरित 3 ग्रामपंचायती त्या आज 9 तारखेला त्यांची प्रशासकाची मुदत संपते. तर आजपासून तिथं प्रशासक लागू होईल. गावणी आहे यादी. त्यामध्ये अंजनापूर, अंचलगाव, आपेगाव, उकडगाव, ओगदी, कासली, कोकमठाण, कोळगाव थडी, घारी, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, टाकळी, तिळवणी, देरडे चांदवड, धोंडेवाडी, नाटेगाव, मडीखुर्द, मडी बुद्रुक, मनेगाव, मळेगाव थडी, रवंदे, वेळापूर, संवत्सर, सांगवी भुसार, सोनारी, हिंगणी, काकडी, मायगाव देवी, येसगाव अशा सर्व ठिकाणी विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी कृषी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी आरोग्य अशा धार्मिक